नमस्ते, श्रावूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी राजगिरा आणि शेंगदाण्याची खमंग अशी वडी बनवत आहे। त्यासाठी मी घेतलेले साहित्य राजगिरा, वेलदोडे आणि शेंगदाणे भाजून त्याच्या डाळी करून घेतल्या। गूळ आणि तूप, शेंगदाण्याच्या डाळी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि राजगिऱ्याच्याही लाह्या काढून घेऊ। येथे तुम्ही बघू शकता, कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये थोड्याशा शेंगदाण्याच्या डाळी, काजू बदामचे काप तळून घेऊ। त्याच कढईमध्ये गूळ घालून गूळ चांगला पातळ होत नाही तोपर्यंत हलवून घेऊ आणि त्यामध्ये गूळ पातळ झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेल्या शेंगदाणे आणि राजगिऱ्याच्या लाह्या घालून घेऊ। तेच एकसारखे हलवत राहू। त्याचा छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण तो हलवून घेऊ आणि ताटाला तूप लावून आपण केलेले सारण त्यामध्ये घालून छान असे थापून घेऊ। गरम असताना थंड झाल्यानंतर त्याच्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वडी पाडून घेऊ आणि आपण तळून घेतलेले काजू, बदाम आणि शेंगदाण्याचे काप त्यावरती घालू। थंड झाल्या वड्या काढून घेऊ। येथे तुम्ही बघू शकता। ही वडी उपवासासाठी खूप छान लागते, खूप खुसखुशीत झालेली आहे। तरी ही वडी तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद।